शिवसाई एक गुण मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले. पहिला गुण मिळवला जातोय. आपण पाहिलं रनिंग टच आणि त्यानंतर कबड्डीमध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी या गोष्टी बाबी धरल्या जातात. नाही म्हटलं जातं कारण की रनिंग टच करताना आपल्याला कळत नाही. स्पर्श झाला यावेळी छान. ओ हो हो, असं वाटलं होतं की थाय होल्ड होईल. किती गुण मिळेल? मल्टी रेड आहे का, सुपर रेड आहे का, बघायला मिळणार आहे. पहिल्यांदा आपण की थाय होल्ड जबरदस्त होती, मात्र त्यानंतर निसटून गेली आहे. किती गुण बाल योगी संघाचा. सर भार्गवी म्हात्रेजीने आज महाराष्ट्रामध्ये नाव कमवलेलं आहे. एक कुमार वयातील खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर रेडर म्हणून जिचं नाव होतं अशी भार्गवी, आणि तिचा खेळ आपण आता डोळ्याने पाहत आहोत आणि पकड करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. बालयोगी सदानंद बाबा तरुण कबड्डी संघ राहील 2-10. मीरा भाईंदर शहराची शान म्हणजे भार्गवी म्हात्रे. अनेक स्पर्धांच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहराचं नाव उज्ज्वल करणारी ही उत्कृष्ट चढाईपटू म्हणजे भार्गवी म्हात्रे. आणि काय उत्कृष्ट आहे याचं आपल्याला या ठिकाणी काही क्षणामध्येच पाहता आलं. संघाचं 2-11, 9 गुणांची भरभक्कम आघाडी आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं शांततेच्या काळामध्ये गाळेला घाम, कारण युद्धाच्या काळामध्ये तो तुमचं रक्तापासून वाचवत असतो. आणि सन्माने सदानंद पुरुषांचा होणारा सामना भार्गवी साई कृपा वसरे विरुद्ध ओम वर्तकनगर हा पुरुषांचा सामना होईल. आपणही खेळण्याची तयारी राहायचे. भार्गवीला ज्यावेळी आपण एक डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ऍडव्हान्स जाऊन चालला. थर्ड रेड डू ऑर डाय. जिवंत राहण्याची मनीषा अभिलाषा तुमच्यामध्ये असेल तर गुण मिळवावाच लागेल. 13-3. आपण मराठी भाषेमध्ये 3-13 वाजले असं नेहमीच म्हणत असतो. बालयोगी सदानंद बाबा चषक सन 2026 डू ऑर डाय. 30 सेकंदाची वेळ आणि यावेळी ढकलून दिलं. स्पेनमध्ये आपण एक फुल सर आपण या ठिकाणी सन्मानित वासू फडणवीस साहेब आपण या ठिकाणी या खेळाडूंना शुभ आशीर्वाद द्यायचा आहे. मनस्वीची ही रेड आपण पाहिले. छानपैकी तिने डावा कोपरा पकडून ठेवलेला आहे. डावा कोपरा रक्षक म्हणून तिची ख्याती आहे मनस्वी. यावेळी उजव्या कोपऱ्यामध्ये ही चढाई. आपण पाहतोय पुरुषांच्या गटामध्ये शुभ आशीर्वाद दिले जात आहेत दोन्ही संघ. आपण पाहतो प्लासो फर्नांडिस सर, आमचे चीफ ऑफिसर, एक्स चीफ ऑफिसर मीरा भाईंदर सर, आपले खूप खूप आभार. आपण आम्हाला एक मोठा वेळ अमूल्य दोन्ही खेळामध्ये आणि सन्माननीय सदानंद पाटला साहेबांच्या बद्दल बोलायचं का, साईनाथ पारधी सारखा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवला. आंतरराष्ट्रीय मेडल एक आदिवासी समाजातून येणाऱ्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि एक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवला. कबड्डी बरोबर कुस्ती खेळामध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी करतायत. खूप महत्वाची बाब असते आंतरराष्ट्रीय एक प्लेयर तयार करणं. 33 खूप 29-8 अनुभवाची शिदोरी मी असं म्हणालो होतो की आपल्याला पाहायला मिळाली. भार्गवीकडे खूप प्रयत्न करते. बोनस लाईन जॅम बॅक केले आणि यावेळी थाय होल्ड. एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, किती गुण पाहावं लागेल. मी मगाच म्हणालो होतो कबड्डी खेळामध्ये तुम्ही कधीही एक संघ कारक करू शकता. मल्टी रेड, एक सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. जीत का फैसला हुआ नहीं, मैं भला क्यों हार मान लूं. जग मुझसे जीता नहीं, मैं भला क्यों हार मान लूं. एका ठिकाणी संघ एक दादागिरी करतोय मात्र हम भी कुछ कम नहीं असं म्हणत जबरदस्त खेळ शिवसाईने दाखवलाय. 4 गुण वसूल केले. 34-8. हाफ नंतर एक स्ट्रेंथ, एक ताकद दाखवली जाते, एक स्टॅमिना दाखवलं जात आहे.
जागृत झालाय संघ शिवसाई. मात्र यावेळी आम्ही तुम्हाला लवकर पुढे जाऊ देणार नाही. एक संघ आपल्याला पाहायला मिळाला, चैन आपल्याला पाहायला मिळाली, एक सर्कल आपण पाहिलं, एक गुण वसूल केला. 35-8 आणखीन एक लोन. भार्गवी विश्वासाने खेळ झाला नाही पाहिजे. 13/10 म्हणजे 13 मीटर आणि 10 मीटरचं आमचं हे मैदान. या मैदानात तुम्ही राहिलं पाहिजे. ही सुंदर सुपर टॅकल मध्ये रे खूप चांगला आपण पाहिलं अँकल होल्ड. आणि आता दोन्ही प्लेयर्स आलेले आहेत, दोन्ही कबड्डीपटूंनी ठरलेला आहे. हा गुण वसूल केलेला आहे. एक नाही तो दो मिलेंगे पॉइंट असं सांगतात आमचे अभिषेक सर आणि अविनाश सर. अजय महात्रे आणि अभिषेक सर आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिमा महाडिक मॅडम 41-10 मोठी आघाडी आहे. मात्र आमच्याकडे मिडलाईन टच केली जाईल, मात्र हात दाबून टाकला. काय पुल बॅक केला. क्या बात है, बहुत बढिया. सहजतेने पकडता आलं असतं असं भार्गवीला वाटलं, मात्र लवकर निसटून गेली. एक गुण मिळवलाय. 48-11 अर्धशतकाच्या जवळ संघ आपण पाहतोय बालयोगी राई. आणि यावेळी पुन्हा एकदा चांगलं शिवशाही दिवाणमानचा खेळ चांगला आहे. लागोपाठ आपण पाहिलं 3 गुण वसूल केले आहेत ते शिवशाही दिवाणमानने. भार्गवी सुद्धा बाहेर आहे. हीच वेळ आहे, हा संघ परतीच्या मार्गावर येऊ शकतो. आणि किती सुंदर पद्धतीने चैन पाहायला मिळालं. साखळी किती चांगलं काम करते आपण पाहतोय. अभेद्य बचाव पाहायला मिळतोय आपल्याला. तिने गुण वसूल केला आणि त्यामुळे काय झालंय तर आत्मविश्वास, संघाचा आत्मविश्वास संघामध्ये परत आलाय. भार्गवी आली आहे मैदानामध्ये. आणि आता यावेळी तिच्या आकाशाला स्पर्श करणारा सर्वांग सुंदर खेळ केला जातोय तो संघ बालयोगी राई. पहिल्यांदा आपण पाहिलं अँकल होल्ड आणि त्यानंतर पाहिली जबरदस्त ग्रिप. आणि बालयोगी संघाचे राईट किक मारण्याचा प्रयत्न जबरदस्त आणि गुण घेण्यामध्ये पंचांचा निर्णय. आणि या ठिकाणी 52-15 एक मोठा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. बालयोगी सदानंद बाबा चषक राई 2026 मध्ये आपण पाहतोय बालयोगी राई संघाने 52-15 एक मोठा विजय प्रस्थापित केलेला आहे. अभिनंदन, खूप मोठं अभिनंदन या संघाचं. आणि या संघाकडून आपण पाहिलं प्लेयर्स मनस्वीला पाहिलं आपण, आणि आपण पाहिलं भार्गवीला. भार्गवीने संपूर्णतः या सामन्यामध्ये कलाटणी